या तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत। आणि इथे कुठलीही यंत्रणा त्यांना रोखत नाहीये। हे बघा हे कॅन्डिडेट आहेत, त्यांची नावं सकट इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये। सगळे उभे मतदार आहेत, त्यांनी कॅन्डिडेटची नावं येऊन बसलेली आतमध्ये। या तुमच्याच माध्यमातून आम्ही बातम्या बघतो आहोत। आणखीन एक पत्र माझ्याकडे आहे। साधारणतः मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात। फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे। जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत। मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या। आता या ह्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 200 ते 206 यांचे 8/1/2024 पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांकास झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे। त्यांनी आज दिनांक 15/1/2024 रोजी दुपारी 3 वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत। तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्या। हे काय चाललेलं आहे, म्हणजे कोणत्या प्रकार किंवा कसली लोकशाही आहे? मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा। तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की हे रडीचा डाव खेळतायत। पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का, की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये? हा सगळा प्रकार जो चाललेला आहे धाक दपटशाहीचाही प्रकार करून पाहिला,